पहिलं कारलं ना, त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करते, तुम्हाला दाखवते. पाववाटी कुळथाचं पीठ. आपल्या किचनचा कट्टा असतो ना, तो बैठा असतो ना, तो चांगला म्हणजे शेरू आला आणि अर्ध्या तासाने बघा आता हा आलेला आहे. आज पुरा दिवस आमचा ना ह्यांच्या चिंतेमध्येच गेलेला आहे. शेरू, ओ शेरू. संपत नाहीत कामं. तर हा बघा आता कुकर लावून झालेला आहे. ह्या 2 चटण्या आहेत ना, त्या बाहेर काढून ठेवल्या आहेत. ह्याच्यामध्ये चहा बनवून ठेवला आहे, कोरा चहा. हा बघा, त्या काकांना दिला आता चहा. आणि हा कालचा घातलेला गजरा तो आता मी केसातनं काढला. हे बघा कुणाल टी व्ही बघायचं काम चाललं आहे. सुट्टी आहे ना कुणाल, 3 दिवस मजा आहे कुणालची. हा नेऊन टाकते. आडा खुल्ला आहे आपला, इथे टाकते रोज. वेस्ट नाही करायचं, काही वेस्ट नाही करायचं असं सगळं. आज पाऊस बघा, सकाळी पाऊस पडून गेला. आता थोडंसं पावसाने म्हणजे उघडीप घेतलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण थोडंसं बरं वाटतं आहे. आता घराच्या बाहेर पडायला आपल्याला मिळतं आहे. आता एवढं लवकर पिकेल थोडे माहिती होतं. तर ते बघा कारल्याची वेल, ते वरतं कारलं पिवळं झालं बघू दे. आणि हे बघा खाली एक तयार झालं ना, त्यांना म्हटलं काढून ठेवा, उगाच ते पण पिवळं व्हायचं. आणि ती छोटे छोटे कारली बघा ही तयार होतील आता. ही आता होतील, ही 2-3-4 दिवसात होतील तयार. हे आता काढून ठेवून देते फ्रीजमध्ये ना. मग पहिलं कारलं ना, त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करते, तुम्हाला दाखवते. हे पहिलंच बघा आपण काढलंय असं. हे बघ कसे मस्त आहेत ते. हां छान झालेत. आणि ते बियाणं म्हणून ते आपल्याला कामाला येईल, ते काय वाया जाणार नाही. ते पूर्ण पिकलं पाहिजे आणि सुकलं पाहिजे झाडावरती, मग ते बियाणं मिळेल आपल्याला. लवकर का सुकलं एवढ्या, जरा वाढ व्हायला पाहिजे. आता सगळीकडे जास्त फळ आलेत ना. ही बघ 1 2 8 10 हा एका ह्यालाच आहे ते बघा, 10 फळ छोटी छोटी दिसतात तुम्हाला. 10 फळ आहेत ना, त्याच्यामुळे ते गोंधळ. चला झालं. आज पावसाने कृपा केला नाही ना, काम चालू झालं आज. हा पावसाने कृपा केलाय त्याच्यामुळे अजून फळ नाही धरलेली दिसत आहेत. धरतील. ती वालीची शेंग बघितली का, गेली वर? गेली का बघ आहे तिथे झाली आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर 2 दिवसानंतर आम्ही आज घराच्या बाहेर पडलो आहे बागेमध्ये. आता इतका पाऊस पडत होता, पण आज आहे व्यवस्थित आहे पाऊस. आज म्हणजे कमी आहे, सकाळी थोडंसं पडला, आता आहे व्यवस्थित. आज मी किचन साफ करायला घेणार होते, पण नंतरला विचार केला की नको, थकायला होईल, त्याच्यामुळे आज आहे ना ते काम बाजूला केलं. आता आम्ही सकाळी उठल्या पडवी वगैरे जे आहे ना, मागची पडवी वगैरे आणि पुढची पडवी ती थोडीशी साफ करायची बाकी होती ना, ते सगळं करून घेतलं आम्ही लोकांनी. ते एक झालं आहे, मोठं काम झालं. आता फक्त आपलं ना किचन साफ करायचं राहिलं आहे, ते आता 1-2 दिवसामध्ये ते की नाही उरकून टाकीन. रोज रोज बघा तेच काम करून मग कंटाळा येतो ना, बेटा राहू दे जरा. आज वाघ्या शेरूची तुम्हाला गंमत सांगते. आज 2 जण सकाळी गेलेले आहेत, आता वाजले की 9 वाजायला आलेत, अजून पण दोघांचा पत्ता नाही आहे, आलेलेच नाही आहेत. कारण 2 दिवस इतका पाऊस होता, त्याच्यामुळे त्यांना कसं बाहेर जास्त सोडलेलं नाही. म्हणजे सकाळचं सोडायचं आम्ही आणि दिवसभर मग ते घरातच असायचे ना, त्याच्यामुळे आज अजिबात त्यांचा पत्ता नाही आहे. आता आले का तुम्हाला मी दाखवीनच. आणि कालच त्यांना आंघोळ घातली, आता आज पूर्ण चिखलामध्ये की नाही लोळून येणार आहेत. बघू आता कधी येतात ते. चला जाऊया आता घरामध्ये, थोडंसं बघू बागेतलं काही जमतंय का, नाहीतर मग आपलं घरातलं छोटं मोठं आहे ना ते करून घ्यायचं आहे. हा बघा कोयता घेतला. कुणाच्या म्हणतात मी आता आलो तिथे, ते पटकन तेवढी जागा की नाही साफ करून घेतो, कारण 2 दिवस काय केलेलंच नाही ना काम. स्पीडने आता वाढतंय ना सगळं रान. हां त्याचा टाईम झाला आता. आत्ता हा गवत आहे ना स्पीडने वाढणार, खूप वाढणार. म्हणजे कधी वाढेल ना आपल्याला माहिती पण पडत नाही, त्या स्पीड आता जोरात. पण हा पातळ गवत आहे, त्याच्यामुळे उडवायला काय एवढं काय भारी नाही पडणार, होऊन जाईल पटकन. ते भारम पण आहे हो समोर. नाही ते फुलांची करतात भाजी, काय काय जण खातात ना फुलांची भाजी पण करून, फक्त फुलांची भाजी आहे. तर आता मी बघा किचनमध्ये आलेली आहे. सकाळच्या नाश्त्याला की नाही सुरुवात केली, म्हणजे बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि नाश्ता करून झाला की मग बागेत जायचं आहे, म्हणजे थोडीशी कुणाच्या बाबांना मदत करते.
आणि समोर बघा तुम्हाला लादूळ सगळं दिसतंय. हे काल सगळं काढला होता ना पसारा, तो तसाच ठेवलेला आहे. म्हटलं आता किचन साफ करायचं झालं ना, त्याच्यामुळे फारसं असं काही आवरलं नाही. सामान थोडंसं जरा जिकडे तिकडे ठेवलं होतं ना, ते आहे तसंच ठेवलेलं आहे. मी जेव्हा किचन साफ करीन ना त्यावेळेस कुठे व्यवस्थित सगळं लावून टाकेन. आणि आता काय आहे, पाऊस बघा चालू आहे, त्याच्यामुळे भांडी घासली ना कधी सुकणार नाही, हे सगळे डोक्यात विचार घेणं माझ्या चालू आहेत. आणि त्याच पद्धतीने सगळं किचन की आपल्याला साफ करायचं आहे. तर आता मी बनवते. नाश्त्यामध्ये विचार चालू आहे, काय त्याला म्हणतात, आता पटकन नाव पण बघायचं नाही, धिरडी बनवायचा विचार चालला आहे. तर तेच बरं पडेल. चटणी म्हणून मगाशी ना काढून ठेवली, चटणी अगोदरच काढून ठेवली, म्हणजे काय बनवणार ते काय माझं पक्क नव्हतं. पण म्हटलं नंतरला बघू, डोक्यात काय विचार त्या पद्धतीने म्हटलं करूया. तर म्हटलं धिरडी बनवते पटकन. आता कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची वगैरे आहे घरामध्ये, सगळं चिरून ठेवलंय. आता पिठं काढते. चला. तर बघा कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि कोथिंबीर चिरून ठेवले. त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि काय त्याला म्हणतात मिरची ठेचून ठेवलेली. आणि हे आता टोप घेतलं आहे मी, दुधाचा टोप घेतला आहे. ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करते सामान म्हणजे पिठं. तर हा बघा, हा रवा घेतला आहे, 1 वाटी रवा, पाव वाटी कुळथाचं पीठ. आपल्या घरामध्ये जी पिठं असतात ना सगळी घ्यायची, मी सगळी घेते. 1 वाटी चण्याचं पीठ, भरपूर असे तीळ की नाही मला खूप आवडतात, त्याच्यामुळे मी घालते जास्त प्रमाणामध्ये. सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये, गाजर, मटार वगैरे टाकलात ना तरी पण एकदम मस्त, म्हणजे कोबी टाकला तरी पण चालतं. सगळं जे असेल ते घालायचं. आपली जी धिरडी आहे ना एकदम हेल्दी होऊन जाते. आलं, लसूण, मिरची. आता चवीप्रमाणे मीठ. आणि आता थोड्या प्रमाणात पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे. हे बघा, छान असं बॅटर ना आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. पाणी लागेल अजून. आणि मिक्स करून झाल्यानंतर एक 10 मिनटं ठेवून द्यायचं, कारण रवा आहे ना, तो रवा फुलतो ना, त्याच्यामुळे 10 मिनटं ठेवून द्यायचं. आणि मग असं वाटलं की पाणी कमी आहे, घट्ट झालं असेल, तर पुन्हा थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग करायला घ्यायचं. बघा, छान अजून पाणी टाकते, रवा फुलेल त्याच्यामध्ये. छान असं मिक्स करून झाकून ठेवायचं. हा झटपट होणारा नाश्ता आहे. कधी कधी घाई गडबड असते ना, की असं पटापट बनवायचं. चटणी फ्रीजमध्ये रेडी असेल तर एकदम सोपं, मग पटकन बनवलं चटणीसोबत खाऊ शकतो. म्हणजे सॉसपेक्षा चटणीसोबत एकदम छान लागतं. असं हे छान झालं. आता हे थोडा वेळ झाकून ठेवते. मी अजून आहे ना थोडंसं पाणी त्याच्यानं ॲड केलं. बघा, हे इतकं आता पातळ केलेलं आहे. आता एक 10 मिनिटांनी बघा एकदम घट्ट होऊन जाईल. आता मी झाकण ठेवते. तर एक 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर हे बघा झाकण काढले मी टोपावरचं. आणि आता बघा कसं बॅटर आपलं एकदम घट्ट असं झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की थोडंसं पाणी की त्यात अजून ॲड करावं लागणार आपल्याला. गॅसवरती डोशाचा तवा ठेवला, त्याच्यावर थोडंसं तेल घातलं. आणि आता आपल्याला कशी धिरडी हवे, म्हणजे लहान मोठी त्या प्रमाणे की नाही, इथे मी आता धिरडीचं पीठ आहे ना ते घालायला की नाही तयार म्हणजे केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. चमच्याने जरा पसरवून घेतलं आणि 1-2 मिनटं शेकून झाल्यानंतर त्याच्यावरती तेल सोडायचं. साईडने थोडं तेल पण सोडू शकता. आणि तुम्हाला जर का आवडत असेल ना तर पनीर वगैरे असेल ना, त्याचे ते पीस करून पण तुम्ही छोटे पीस करून पण ह्याच्यामध्ये म्हणजे वरती घालू शकता. किंवा आपण पनीर आहे ना किसून पण ह्याच्यामध्ये घालू शकतो. चीज आवडत असेल तर चीज पण तुम्ही असं किसून वरती घालू शकता शेकून झाल्यानंतर. म्हणजे एकदा तुम्ही ट्राय करून बघा, छान लागतं हे. तर इथे बघा मी टोपामध्ये म्हणजे त्या बॅटरमध्ये पुन्हा मी थोडंसं पाणी की नाही ॲड केले, कारण मला ते थोडंसं घट्ट वाटत होतं ना, म्हणून. साईडनी तेल सोडलं आणि मग एक बाजू परतून घेतलेली आहे. अशा खरपूस मस्त अशा ना भाजून घ्यायच्या दोन्ही साईडनी, की छान बघा आपली धिरडी की नाही तयार झालेली आहे. कोथिंबीरच्या चटणीसोबत, सॉससोबत, ज्यासोबत आवडेल त्यासोबत खायची. तर धिरडी बघा आता बनते आपली. आता इतक्या धिरड्या बनवायच्या म्हणजे 8-9 तरी बनवाव्या लागणार. तर उभं राहून वगैरे पाय दिसतात ना, त्याच्यामुळे असं इथं गॅसच्या कट्ट्यावर बसले मी. आता गॅसच्या कट्ट्यावर नाही, किचनच्या कट्ट्यावर बसले. आणि तर बसून करते मी. चुलीवरती केलं असतं, पण चुलीवरती काय झालं की पाणी तापत ठेवलंय. आता कुणाच्या बाबांची आंघोळ झाली, ते आता आली ना बाहेरून, आता कुणाला जातोय, त्याच्यामुळे म्हटलं
सगळंच चुलीवरती करायला गेलं तर होणार नाही, उशीर होईल. आणि कुणालच्या बाबांना आता जायचं आहे, बाजारात पण जायचं, त्यांचं काय काम आहे मार्केटमध्ये. त्याच्यामुळे मी आता पटकन गॅसवरतीच करायला घेतले. झाल्या आता 2-3 झाल्यात तयार. आता कुणालच्या बाबांना पहिला देते आणि नंतर मग कुणाला. उभं राहून राहून पाय दुखणं आता करणार काय, वयाप्रमाणे माणसाला त्रास होतो ना. अशा काही गोष्टी म्हणजे बसून केलं की जरा बरं वाटतं. मग असं मला असं वाटतं की म्हणजे स्वयंपाकघराचं मी थोडंसं बोलते. किचनचा कट्टा असतो ना, तो बैठा असतो ना, तो चांगला. आपण जेव्हा वयात असतो तोपर्यंत आपल्याला काय वाटत नाही, पण उभं राहून राहून पायांची मात्र वाट लागते. आपले जे गुडघे वगैरे आहेत ना, तळपाय वगैरे दुखायला सुरुवात होते. त्याच्यामुळे बैठा किचन असेल ना, खूप चांगलं. आता मी चुलीजवळ कधी कधी जेवण वगैरे करते ना, मला इतकं बरं वाटतं ना. फक्त इतकंच होतं, चुलीवरती जेवण वगैरे करताना ते सगळ्या वस्तू आहेत ना आपल्याला बाहेर घेऊन जाव्या लागतात, त्याच्यामुळे. नाहीतर असं बस हे काय त्याला बैठक किचनच सगळ्यात बेस्ट आहे. चला तर एक झालं. एक घ्या, खायला घ्या, चला एकेकाने सुरुवात करा. ते बघा कुणाच्या बाबांना दिलंय आता खायला. चटणी विरघळल्या का बघ जरा, दाखव जरा चटणी. झाले ना. ती गोडवाली आहे स्टीलच्या यातल्या. सगळ्यात शेवटची धिरडी बघा घातलेली आहेत. आणि आता सगळ्यांना देऊन झालंय. आता मी घेतलंय नाश्ता करायला. बस हे 2 बस झाले आणि मग गॅस आहे ना बंद करून टाकते. आणि राहिलेलं जे पीठ आहे ना ते असंच फ्रीजमध्ये ठेवते, संध्याकाळच्या वेळेस वगैरे असं होऊन जाईल. आता भूक लागलेली, कुई करत होता. भरला पोट. सकाळी 6 वाजता आपला शेरू गेला होता. दोघं पण 6 वाजता खेळायला गेले. तुम्हाला बघा म्हणाली. तर हा आत्ता आला, त्याला आता आंघोळ घातली, जेवायला दिलं. अजून वाघ्यानं आलेलं नाहीये. म्हणजे आम्ही आता त्याला शोधायला जाणार. दुपारी कुणाल गेला होता शोधायला. कुणालच्या बाबापर एक फेरी मारून आले, पण दोघांचा काही पत्ताच नाही. आणि आता परत आम्ही जाणार होतो, तितक्यात शेरू आला. अजून वाघ्या आलेलं नाहीये. बघा आता जेवलाय, एवढ्या भुकेला होता. आता वाघ्याची अजून चिंता. सकाळपासून आम्ही त्यांची वाट बघतोय, काय पत्ताच नाही. सकाळची संध्याकाळ झाली. किती वाजले कुणाला? 5 वाजून गेले ना. 5 वाजून गेले. हा 5 वाजून गेले. असे बघा दोघं जण करतात. आज पाऊस नाही ना, त्या पावसाचा ह्यांनी फायदा घेतला. आता वाघ्याचं बघूया. आता थोडा वेळ वाट बघतो, नाही तर मग वाघ्याला शोधायला जायला लागणार आम्हाला. बसा आता शांतपणे. पूर्ण मातीने असा माखलेला होता, भिजलेला होता. आल्याला त्याला आंघोळ घातली. आंघोळ झाल्यानंतर त्याला पुसून काढलं, त्याला जेवायला दिलं. तेव्हा आता बसलाय शांतपणे. आणि घाबरलेला होता बोका. हा बघा दुसरा शेट आला बघा. इथे बेटा या. चला 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 बघा. चला करू नको, ये कर. हा चला चला. नाव करायचे आता बघा. बाबू सकाळपासून गेलेला. या इकडे, या इकडे. तो दादाला बाबू अबे दादा इकडे ये बेटा. या त्याला बांध आणि लगेच आता धुवायला पाहिजे ह्यांना. म्हणजे शेरू आला आणि अर्ध्या तासाने बघा आता हा आलेला आहे. बोललो तर खरं. हा ह्या साईडने आला बघा. इकडून ते लोक डॅमच्या तिकडे फरक इकडनं आला. त्या साईडला गेले कुठेतरी खेळत. शेरू पण भिजलेला होता, पुरा भिजून आलेला. हा पण तसाच भिजून आलेला आहे बघा. शेपटे हलते आणि आता भूक लागलेली आहे. तो पण आला. ऐकलं का, मी त्याला जेवण काढत होते ना आतमध्ये, तू कुई करू ओरडत होता शेरू. भूक लागली ना, पटापट खाल्ला. बोल आता ह्याला पण पहिलं धुवावं लागेल. चला आता रात्रीचा टाइम झालाय. इथे परत वाघ्या शेरू यांचं जेवण मिक्स करतात कुणालचे बाबा. आणि हे बघा कसे वेटिंगला बसलेले आहेत आज. तो बघा एक म्हणजे संध्याकाळी आल्यानंतर जेवले आणि आता परत त्यांना बघा भूक लागले ना. पांढरू दिवसभर उन्हून भूक लागली. कुठे गेले बाबा आज? कुठे गेलेले? आता चांगली एक झोप बीप काढून उठले दोघं पण. म्हणजे जवळजवळ 2-3 तास झोपले ना, हो की नाही. आल्यानंतर जेवले आणि गाढ झोपले होते दोघं जण. आत्ताशे बघा उठले. म्हणजे ह्या जेवणाचा वास गेला ना, त्या वासाने ते आता दोघं जण उठलेले आहेत. भटकून आले 2 दिवसात एकदम भटकून आलेले आहेत. तर भाग्या शेरू जेवून झालेले आहेत. आत्ता जरा शांती आमच्या जीवाला. आज पुरा दिवस आमचा ना ह्यांच्या चिंतेमध्येच गेलेला आहे. त्याच्यामुळे मी फारसं असं काही शूटिंग वगैरे काही केलंच नाही. मी सकाळी नाश्ता करून झाला, त्याच्यानंतर मग मी काय कॅमेरा म्हणजे हा फोन काय हातात घेतलाच नाही. इच्छाच नव्हती करायला.
आणि संध्याकाळी जेव्हा शेरू आला ना त्याच्यानंतर मग पुन्हा शूटिंग की नाही सुरू केलेली आहे. तर असा आजचा दिवस आमचा चिंतेमध्ये गेला, या दोघांच्या चिंतेमध्ये असं सगळं आहे. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.